श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगर अध्यक्षपदाची निवड होती आणि त्याचबरोबर जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांची सुद्धा निवड होती. ही निवड प्रक्रिया पार पडत असताना भारतीय जनता पार्टीच्या ह्या अलका अनबुले ह्या उपनगर अध्यक्ष झालेल्या आहेत. त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्यामध्ये आमचे अमीनभाई शेख आणि महावीरजी पटवा या दोघांची नामनिर्देशित सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीची निवड झालेली आहे. आता शिवसेना गटाकडून जो एक अर्ज होता मनोहर कोटे यांचा, त्यांच्याकडून असा आरोप होतो की प्रशासनाच्या दबावाखाली दोन्ही नगरसेवक त्यांनी त्यांच्याकडून घेतले, कारण प्रांत अधिकाऱ्यांकडून याचं काही उत्तर त्यांना भेटत नाही. प्रांतांनी त्यांना असं सांगितलं की आम्ही शिफारसपत्र खाली पाठवले आणि शिव मॅडम म्हणतात की तुम्ही प्रांत कार्यालय विचारा, आम्हाला शिफारसपत्र आलंच नाही. त्याच्यात काय ट्विस्ट आहे नेमका, हा मोठा प्रश्न आहे. हे मुळात काय झालेलं आहे की 2010चा जी नियमामध्ये तरतूद झाली होती, म्हणजे उपनगर अध्यक्षपदाची निवड आणि त्यानंतर नामनिर्देशित सदस्याची निवड, याच्यामध्ये वेळोवेळी या कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या. ज्यावेळेस नगराध्यक्ष पद हे जनतेतनं भरण्याचा निर्णय झाला होता, 2014ला आमचं सरकार आल्यानंतर सरकारने निर्णय घेतले होते. हे निर्णय घेतल्यानंतर अनेक अधिकार हे नगराध्यक्षांना देण्यात आले होते. हे देत असताना ह्या संपूर्ण केस जो काही ऍक्ट आहे, ह्या ऍक्टला अनेकदा सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये चॅलेंज झाला होता आणि हे झाल्यानंतर अनेक केस लॉज आले होते आणि हे केस लॉज आल्यानंतर याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या होत्या. दुर्दैवाने समोरील काही सदस्यांना या सुधारणांची जाणीव नसल्यामुळे त्यांच्याकडनं ही चूक झाली असेल. नियम एकदम स्पष्ट आहे की गटनेत्याची शिफारस पत्र अर्ज दाखल करताना लागतो. आमचे सुद्धा म्हणजे आमच्याकडचे 6 जे आमचे सदस्य आहेत, ह्या 6 सदस्यांचे अर्ज हे वैध झाले होते. आमच्याकडे 2 अर्ज हे अवैध आमच्या बाजूचे पण झाले होते. तसं पाहिलं तर शिवसेनेचा एक अर्ज अवैध झाला होता आणि भारतीय जनता पार्टीचे 2 अर्ज अवैध झाले होते. ज्याच्यामध्ये सुनीलजी वाळके यांचा एक अर्ज होता. त्यांनी ज्यावेळेस माहिती जोडायची होती, माहिती जोडत असताना त्यांना सहकारी संस्थेची किंवा तुमच्या ट्रस्टची माहिती जोडणं अपेक्षित होतं, पण त्यांनी पाणी वापर संस्थेची माहिती जोडली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता किंवा इनव्हॅलिड झाला होता, अवैध झाला होता. त्याचबरोबर आमचे अनिलजी तुपे आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना गटनेत्यांची शिफारस पत्र त्यांच्या अर्जाला नसल्यामुळे त्यांचाही अर्ज बाद झाला होता. अनिलजी तुपे यांचा अर्ज वैध झाला होता. त्याचबरोबर अमीनभाई शेख यांचा अर्ज वैध झाला होता. त्याबरोबर अजिमभाई जकाते यांचा अर्ज वैध झाला होता. महावीरजी पटवा यांचा अर्ज वैध झाला होता आणि विनोदजी होले यांचा अर्ज वैध झाला होता. तर आमच्या बाजूने 6 लोकांचे अर्ज हे वैध झाले होते आणि 2 अर्ज आमचे सुद्धा प्रांतांनी फेटाळलेले आहेत. त्यामुळे जर प्रक्रियेवरती जर आमचा कोणता कंट्रोल असता तर आम्ही सुद्धा आमचे 8चे अर्ज हे मंजूर करून घेतले असते. हा चुकीचा आरोप केला जातो. मुळात असं आहे की नियमांची अर्धवट माहिती असणं किंवा कायद्याची अर्धवट माहिती असणं याच्यामुळे झालेली ही चूक आहे. कायद्यानुसार त्यांनी जे काही प्रक्रिया राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही. आता तुम्ही चुकलात किंवा तुम्ही कागदपत्रामध्ये कमी पडलात आणि तुम्ही दोष प्रशासनाला देणं हे काही योग्य नाही. दादा मग याबाबत अधिकारी काय बोलायला म्हणजे त्यावेळेस असं तुम्ही जसं सांगितलं कायद्यात तरतूद आहे की शिव मॅडम पण त्याबाबत हात करतायत, ते म्हणतात प्रांत कार्यालयात विचारा आणि प्रांत साहेब याबाबत म्हणजे काही रिप्लाय द्यायला तयार नाही. देतील ना ते योग्य वेळेस. असं सांगितलं समोर की आम्ही शिफारस पत्र पाठवलेलं पाठवलं ना त्या नावाचं शिफारस पत्र पाठवलं. कसं असतं एक सांगतो तुम्हाला, कायदा असं सांगतो की ते प्राधिकृत अधिकारी आहेत. कलेक्टरांनी प्राधिकृत केलेले अधिकारी हे कोणालाही ऑफ रेकॉर्ड माहिती देऊ शकत नाही. नियमानुसार त्यांना जे काही व्हॅलिड झालेले अर्ज आहेत हे अर्ज गटनेत्याकडे पाठवायचे असतात. बऱ्याच वेळा संत शेख मोहम्मद नारायण मंदिराचा जीर्णोद्धारासाठी आंदोलन छेडली गेली हे झाली, त्यावेळेस अमीनभाईंचा विरोध होता. आज अमीनभाई तुमच्या बरोबर आहेत, मंदिराचा जीर्णोद्धार होणार हे त्यांनी आत्ता तो शब्द सुद्धा दिलेला आहे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासित सुद्धा केलेलं आहे की याच्यामध्ये बसून कायदेशीर पद्धतीने मार्ग काढून आपण तो जीर्णोद्धार करणार आहोत. आमची कालही मानसिकता होती, आजही मानसिकता आहे. त्याच दृष्टिकोनातनं पुढची पावलं ही आखली जाते. या प्रकरणात आपले भाजपचे जे सहकारी आहेत संघाचे लोक ते नाराज आहे, ते त्यांनी सोशल मीडियावरती वेगवेगळे पोस्ट टाकले, त्याबाबत काय? संघाचे अनबुले हे संघाचेच कार्यकर्ते आहेत आणि
अनेक जण जरी कुणी काही म्हणत असतील तर त्यांच्या आधीपासून ते संघाचं काम ह्या श्रीगोंदा शहरामध्ये करत होते. अशाच व्यक्तीच्या पत्नी ह्या आज उपनगराध्यक्षा झालेल्या आहेत. ज्यांचे विषयी तुम्ही बोलतात मला व्यक्तिनिशी जर सांगितलं तर मी त्या व्यक्तीचं उत्तर देऊ शकतो. नाही बघा, निवडीवरती कोण काय चर्चा करतं, काय असतं माहिती आहे का, फाटे फोडणं खूप सोपं असतं, पण शेवटी राजकारणामध्ये रिझल्ट्स महत्त्वाचे असतात. आज ज्या ठिकाणी आमचा एक स्वीकृत होणं अपेक्षित होतं नियमानुसार, आम्ही त्यामध्ये नियमाचा अभ्यास करून एका जागी आम्ही 2 करून घेतले. हा आमचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे एक झाला, एक एक्स्ट्रा झाला, त्यामुळे एक्स्ट्रावरती बोलायचा कुणाला काही अधिकार नाही. मला असं म्हणाले इच्छुकांची संख्या मोठी होती सुखरूपसाठी. असं असताना हे नाव कुठं चर्चेत नसताना अचानक आम्ही नाव पुढं का? राजकारणात सगळ्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. राजकारणात काही गोष्टी या गुलदस्त्यात राहतात. जर मी कशा पद्धतीने मार्ग काढला हे सांगितलं तर ह्याचाच अर्थ काही राहणार नाही. आणि मुळात असं आहे की आम्ही जे काही निर्णय घेतलाय किंवा आमच्या अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलाय हा कायदेशीर योग्य आहे. कायद्याच्या चौकटीत बसून हा निर्णय घेतला गेलेला आहे. कायदा माहिती असेल तर काही होऊ शकतं. आणखी काही कोणाच्या शंका कुशंका प्रश्न काय 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 हा स्वीकृत हा शहराचा असतो. स्वीकृत नगरसेवक, स्वीकृत मुळात स्वीकृत हा शब्दच राहिलेला नाहीये. नामनिर्देशित सदस्य, ते दुर्दैव त्यांचं तेच झालं, ते स्वीकृतचे नियम वाचत राहिले. नामनिर्देशित सदस्य हा शहराचा असतो, हा शहराच्या बाहेरचाही असू शकतो. त्यामुळे तो कोणत्या प्रभागातला आहे याच्यापेक्षा तो शहरातला आहे का याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. अंतर्गत बैठकीत बसून ठरलेलं आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे. त्यात काय झालं, ह्या 6 जणांचा एक शब्द होता. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडनं ससाने कुटुंबाला एक शब्द होता. त्यांच्याकडे एकमत होऊ शकलं नाही, त्यामुळे ते नाव आलं नव्हतं. जसं आमचं मुस्लिम समाजाला शब्द होता तसा मातंग समाजामध्ये तुपे आणि ससाने असे 2 शब्द होते आमचे. त्याचबरोबर मागे भूतकाळामध्ये मागच्या पंचवार्षिकला दत्ताजी हिरनावळे यांना एक शब्द गेला होता. तर त्यांच्याशी पण आम्ही त्यांना सुद्धा जर आम्हाला बसवता आलं तर या प्रक्रियेमध्ये आम्हाला त्यांना सुद्धा बसून घ्यायचंय. आणि मागील काळामध्ये अनेकदा 2दा असं झालं होतं की मुस्लिम समाजाला तो आमच्याकडनं शब्द जात होता, तो पूर्ण होत नव्हता. तो आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केलेला आहे. असं कुठेही लिहिलेलं नाहीये. 1 वर्षाची 5 वर्षाची अशी कोणतीही मर्यादा